नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे. आज आपण सफल निवेशक कोण आहे? म्हणजे सफल किंवा यशस्वी गुंतवणूकदार कोण आहे? या प्रश्नावरती चर्चा करणार आहोत. सफल निवेशक म्हणजे लोकांना असं वाटतं, की मी गुंतवणूक चालू केलेली आहे, म्हणजे मी यशस्वी आहे. काही लोकांना असं वाटतं, की मी पैसा अशा ठिकाणी गुंतवलेला आहे किंवा आता माझा डबल झालेला आहे. अशीच माझी स्कीम्स आहेत, याच्यामध्ये माझा मल्टिपल फोल्डमध्ये पैसा झालेला आहे. त्यामुळं त्याला असं वाटतं, की आपण सफल निवेशक आहोत. काही लोकं शेअर्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतात आणि ते एस-आय-पी 2000ची 3000ची करतात आणि त्यांना असं वाटतं, की आपणही गुंतवणूकदार, यशस्वी गुंतवणूकदार आहोत. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की आपण स्टॉक्समध्ये गुंतवलेले आहेत, पण तो स्टॉक्स माझा बेंचमार्कला ब्रेक करून पुढे गेलेला आहे. त्यामुळे मी सफल निवेशक आहे. काही लोकांची अशी धारणा असते, की मी एफ-डीमध्ये किंवा पी-पी-एफमध्ये पैसे गुंतवलेत, त्यामुळे मी सफल निवेशक आहे. आणि काही लोकांना असं वाटतं, की माझी योजना जी आहे, की मी वारंवार बदलतो आणि मी मार्केटला टाईम करतो. म्हणजे ज्यावेळेला मार्केट बेनिफिशियल आहे, त्यावेळेला मी पैसा गुंतवतो आणि मी प्रॉफिट कमवतो. आणि अशा लोकांना असं वाटतं, की मी सफल निवेशक आहे. तर काय मित्रांनो, ह्या 4-5 गोष्टीवरून असं वाटतं, की आपल्याला, की आपण सफल निवेशक आहात. त्याच्यावर आता आपण बघूया, की निवेश आपण करतो, गुंतवणूक करतो, ते कशासाठी करतो? तर आपल्या फायनान्शियल नीड्स ज्या आहेत ना, त्या नीड्स आपल्या सॅटिस्फाय व्हाव्यात. ज्या स्टेजला लाईफच्या ती फायनान्शियल नीड येते, त्या वेळेला माझ्याकडे उपलब्ध पैसा असला पाहिजे विदाऊट लोन. मग इन्व्हेस्टमेंट करत असताना पहिली आपली गरज असते, की आपलं ड्रीम होम प्राप्त करायचं. काही लोकांची गरज असते, की माझे असे रिटायरमेंटचा प्लॅन मी करणार आहे आणि रिटायरमेंटनंतर मी पैसा कितीही खर्च करत गेलो, तरी माझा पैसा गुंतवलेला आहे, जो फिक्समध्ये आहे, वेल्थ क्रिएशन केलेली आहे, तो पैसा कमी होता कामा नये. काही लोकांची अशी ड्रीम असतात, की मला माझ्या मुलांना आता हायेस्ट एज्युकेशन द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मला पैसा गुंतवणूक करायचा आहे आणि त्यावेळेला तो पैसा लागणार आहे. काही लोकांचं असं असतं, की मला वर्ल्ड फिरायचं आहे आणि त्यामुळं मला त्या वेळेला पैशाची गरज आहे. आणि काही लोकांची अशी इच्छा असते, की आपल्या फॅमिलीच्या प्रोजनीला म्हणजे पुढच्या माझ्या फॅमिलीसाठी मला पैशाची गरज आहे. काही लोक आपल्या नातवाला चांगलं सुंदर एज्युकेशन देण्यासाठी पैसा गुंतवतात आणि काही लोकांना असं वाटतं, की माझ्या रिटायरमेंटच्या नंतर मला भरपूर दान करायचं आहे आणि म्हणून पैसा गुंतवायचा आहे. तर या फायनान्शियल नीड्स आहेत आणि ह्या फायनान्शियल नीडच्यामुळं हे लोक पैसा गुंतवत असतात. तर खरोखर यावेळेला त्या मोमेंटला त्यांना पुरेसा पैसा प्राप्त होतो आणि ज्या लोकांच्या ह्या नीड्स त्या परफेक्ट पिरियडला वरी-फ्री जीवन असतं आणि भरपूर पैशाची उपलब्धता असते, अशाच लोकांना फायनान्शियली फ्रीडम प्राप्त झालेले लोक म्हणतात किंवा दे आर सफल निवेशक. तर आज आपण इथंच थांबूया. याच्यातले काही मंत्र आहेत, की जे सफल निवेशक बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. खूप खूप धन्यवाद.